कोर्ट का ऑर्डर मिला था, हम यहाँ पे आए थे और अपना पूजा पाठ कर रहे थे। इतने में संजय चौहान और उसके आदमी, उनके कंपनी के, उनके गुंडे बाहर से बुलाए गए थे। वो सब डंडा लाठी लेके हमें जान से मारने के चक्कर में ही आए थे और मेरे पिताजी की हत्या भी हो गई इसमें। और हमें यहाँ पे मारा जा रहा है जगह पे, और सीसीटीवी हमारा वहाँ से तोड़ दिया जाता है। और ये हमारे फ्लेवर में आया था, हम इसमें गए थे, पूजा वूजा कर रहे थे। तब थे वो लोग? संजय चौहान, उनके भाई साहब, उनके 2 भाई है वो थे, और उनके कारीगर राथोड़ी में रहते हैं वो सब है, और एक भाई उनके संजय चौहान की गाड़ी लेके फरार है कहीं, और उसके घर वाले जितने लड़के थे वो सब भी इस साजिश में शामिल है। और इसका यहाँ पे मैंने पुलिस वाले को कम से कम 3 बार फ़ोन किया। मेरे गंभीर चोट आ गई थी तो मैंने रास्ते में रिक्शे में फ़ोन किया। पुलिस इसके पहले भी आए थे लाठी डंडे से मारने, फिर उल्टा पुलिस वाले हम पे केस कर देते हैं एकदम स्टार्टिंग में ही। और एक जन को तो गंभीर चोट आई है, उनका तो यहाँ से फट गया है। वो खाली मेहमान के तरीके से आके बैठे थे चुपचाप, वो भी आईसीयू में भर्ती है अभी, उनकी भी गंभीर मामला है, उनके पे भी केस चालू, उनके ऊपर भी केस चालू है। बेचारे आके खाली बैठे थे ऐसे बस। सर आपका नाम क्या? दीपक यादव। त्याला होतं त्याच्यानंतर एकाचा मृत्यू झालेला आहे, कसा बघता तुम्ही या घटनाबाबत? आणि तो कांदिवली मधला जो परिसर आहे, गांधीनगर लालजीपाडा, या ठिकाणी अशा घटना वारंवार घडत. नवरात्रीमध्ये गोळीबार झालेली, एक माणूस मेला, दुसरा गंभीर रूपी जखमी झाला, तो कसा तरी वाचला. त्याच्यानंतर ही जी घटना घडलेली आहे चव्हाण आणि यादव लोकांमध्ये, हे अगोदर पण 2 वर्षापूर्वी पण घडलेलं होतं. या ठिकाणी ज्या प्रकारे त्याला मारहाण झालेली आहे आणि माणसाला त्या म्हाताऱ्याला खेचत मारले गेलेलं आहे, खरोखर हे खूप निंदनीय आहे. म्हणजे कशा प्रकारे तुम्ही गुंडागिरी, म्हणजे बाहेर ज्या बोलता आपण ऐकतो यूपी बिहारमध्ये ज्या प्रकारे गुंडेगिरी ती इथे चालू केली या लोकांनी. आणि या प्रशासन पोलिसांचं पण लक्ष नाही. काही दिवसापूर्वी ड्रग्सचं मोठं रॅकेट तिथे पकडले गेलेलं. म्हणजे काय चाललं काय आहे या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये? पोलिसांचं लक्ष या ठिकाणी नाही आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढले. ज्या प्रकारे सामान्य माणसाचं जगणं हे झालेलं आहे. आता लोकांना याच्यावरती कारवाई होत नाही. म्हणजे मी ऐकलं आता या ठिकाणी की पोलिसांनी क्रॉस केस घेते. अरे कसली क्रॉस केस घेताय तुम्ही लोकांनी? एक मरायला टेपला, गंभीरता जखमी असताना 2-4 दिवसांनी तो मरतोय आणि तुम्ही क्रॉस केस घेतलेली होती. म्हणजे यांचा कुठला पोलीस अधिकारी पण यात मिळालेला आहे का, ही शंका वाटते या ठिकाणी. आता इथेच बघा एक प्रकार, अजून एक मॅटर आज आमच्याकडे आता इथं बघला, इराणवाडीमध्ये एक स्टे असताना पण जबरदस्ती बिल्डर गुंडे पाठवून ती पाडण्याचा प्रयत्न करतात. मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. पण त्याला आणि पोलिसांनी काही 100 नंबरला या लोकांनी कारवाई करून पोलिसांनी काही कारवाई केली नाही. म्हणजे कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या प्रकारे भ्रष्टाचार अधिकारी भरलेत का काय? कारण कारवाई होत नाही आहे, त्यामुळे असं बोलण्यास आता भाग्य पडत आहे. आता याच्यामध्ये मनसेची काय भूमिका असणार आहे, कशा प्रकारची मागणी करणार? आम्ही अशा प्रकारचे ते गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीय या ठिकाणी त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाची कारवाई FIR दर्ज झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना तडीपारी केली पाहिजे. कांदिवलीमध्ये एक हवामानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे सर, त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. पूर्ण प्रकरण काय सर, काय सांगेल? कांदिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी चव्हाण आणि यादव या कुटुंबात जो घरावरून वाद होता, त्या वादाच्या अनुषंगाने घराचा ताबा घेण्यासाठी जो काही भांडण झाले, त्या भांडणाच्या अनुषंगाने कांदिवली पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या गुन्ह्याच्या अनुषंगाने 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. इतर पाहिजे आरोपीमध्ये 15 ते 16 लोक आहेत. त्यांचेही नाव निष्पन्न करून त्यांना अटक करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या घटनेत किती लोकांची मृत्यू झालेली आहेत आणि किती लोक जखमी? या घटनेत जखमी 4 ते 5 लोक आहेत. त्यापैकी एक जखमी ज्यांच्यावर प्राथमिक उपचार करून केले होते, ते दिनांक 6 तारखेला त्यांना छातीत दुखत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना शताब्दी रुग्णालयात उपचाराकामी आणले. त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि या अनुषंगाने या गुन्ह्यात सुरुवातीला कलम 3 कलमाची वाढ देखील करण्यात आलेली आहे. कोणाच्या विरोधात काय गुन्हा दाखल? याच्यात यादव नावाच्या फिर्यादीवरून चव्हाण नावाच्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
चव्हाणमध्ये 3 प्रमुख नावं गुन्ह्यामध्ये आहेत. त्याच्यापैकी 2 आरोपितांना आम्ही अटक केलेलं आहे. एक आरोपी व इतर आरोपीपैकी 2 आरोपींना अटक केलेलं आहे. एक नावहानीशी गुन्हा दाखल असलेला एक आरोपी व अन्य आरोपीचा आम्ही शोध घेऊन त्यांना अटक करत आहोत.